हॅलो फ्रेंड्स, ओनली वर्दी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी अश्विन पांडे आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे की पोलीस भरतीची 2024ची जी ॲड आलेली आहे, यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या मला या कमेंट आल्या की सर जिल्हा कसा निवडायचा. आता काही विद्यार्थी असतात जे नवीन आहे, एकदम जे पहिल्यांदा भरती देत आहे, किंवा काही विद्यार्थी आहे जे दुसरी भरती देत असतात, आणि काही विद्यार्थी असे आहे की जे भरपूर जुने झालेले आहे, त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे की जिल्हा निवडायचा कसा. तर पहा, आपण या व्हिडिओमध्ये याच विषयावर बोलणार आहे की जिल्हा नेमका निवडायचा कसा. जास्त नाही, 5 मिनिटात आपण तुम्हाला थोडी एक इन्फॉर्मेशन देतो. त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. तर पहा मित्रांनो, जिल्हा निवडायचा कसा. ज्या आता 17,000 जागा आलेल्या आहे, 17,000 जागेमध्ये एक यावर्षी हा प्रॉब्लेम आहे की कॅटेगरीनुसार जास्त जागा नाही आहे. कॅटेगरीमध्ये जागाच नाही आहे. भरपूर विद्यार्थ्यांचा हाच एक प्रश्न निर्माण झालेला आहे की 17,000 जागा म्हणालेच आहे फक्त की बा 17,000 जागा, परंतु कॅटेगरीमध्ये जागा नाही. जास्त जागा ओपन कास्टलेच चालल्या. कॅटेगरीमध्ये जास्त 2 आणि 4 अशाच जागा येत आहे. म्हणजे समजा आता अमरावती ग्रामीणला किंवा नागपूर सिटीला समजा 200 जागा आहे, 300 जागा आहे, तर मुलींच्या कॅटेगरीमध्ये त्यांच्या 2च जागा येत आहे. कॅटेगरीमध्ये मुलांचं असो की मुलींचं, कॅटेगरीमध्ये 2 जागा 4 जागा अशा जागा. तशा जशा पाहिजे तशा जागा मागच्या वर्षीच्या सारख्या नाही आहे. तर मग हा विचार करण्याची गोष्ट आहे की तुम्हाला फॉर्म भरता येते एकच. मी अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलं आपल्या एक फॉर्म भरायचा आहे, पण तो भरपूर विचार करून टाकायचा आहे. आणि आता जिल्हा निवडताना तुम्हाला जिल्हा निवडायचा कसा, तर पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजा एखाद्या जिल्ह्यात आपलं फिजिकल महत्त्वाचं आहे की आपलं फिजिकल किती आहे, आपला पेपर किती बसतो, आणि त्या जिल्ह्यात जागा किती आहे आपल्या कॅटेगरीच्या, आणि आपल्या कॅटेगरीच्या प्लस ओपनच्या जागा किती आहे हे महत्त्वाचं असते. कारण की म्हणजे भरपूर विद्यार्थी असे की ज्यांना हे समजत नाही की आपल्या कॅटेगरीच्या 25 जागा आहे, 10 जागा आहे, 15 जागा आहे, फॉर्म टाकून दे. परंतु तिथं ओपनच्या जागा आहे की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ओपनच्या जागा शक्यतो जास्तच असते. प्रत्येक जिल्ह्यात ओपनच्या जागा असतात. परंतु पाहायचं की आपल्या कॅटेगरीच्या 4 जागा आहे आणि ओपनच्या 8 जागा आहे. समजा एक्झाम्पल देऊन राहिलो मी. समजा आपल्या कॅटेगरीच्या OBC पकडून घ्या, 4 जागा आहे आणि ओपनच्या 8 जागा आहे. म्हणजे 8 आणि 4 12 जागा झाल्या. ह्या 12 जागा तुमच्याच आहे. ह्या 12 जागा आपल्या असते. प्रत्येक कॅटेगरीचा हक्क त्या ओपनच्या जागेवर असतो. म्हणजे आपल्यासाठी टोटल जागा किती झाल्या 12. त्या 12मध्ये आपण शक्यतो असाच प्रयत्न करायचा की त्या 8 जागेवर मी खेळणार आहे. फॉर्म तुम्हाला टाकायचा आहे समजा कास्टमधूनच, परंतु त्या 8 जागेमध्ये मी बसलो पाहिजे ओपनच्या, हा टार्गेट ठेवायचा आहे. हा टार्गेट ठेवल्यानंतर तुम्ही जर नाही बसले त्या ओपनमध्ये तर तुम्ही कास्टमध्येच येताच. म्हणजे कास्टमध्ये अटकताच तुम्ही. तिथं अटकल्यानंतर तुमचं 100% सिलेक्शन आहे. कारण की तुम्ही टार्गेट जर ओपनचा ठेवत असाल तर तुम्ही कास्टमध्ये तर येताच 100%. असा टार्गेट असला पाहिजे. आणि असा विचार करायचा की ओपनच्या किती आहे, आपल्या कास्टच्या किती, अशा टोटल मिळून आपल्या जागा आहे तिथं. म्हणजे असं दोन्ही विचार करायचा आहे. आता फॉर्म म्हणजे आता मी आणखी सांगितलं नाही तुम्हाला की जिल्हा निवडायचा कसा. जिल्हा कसा निवडायचा, आपलं फिजिकल पाहायचं. आपलं फिजिकल किती आहे, 50, समजा आपलं 50 मार्काचं फिजिकल आहे, तर 50 पैकी माझं किती बसते, फिजिकल किती मारू शकतो मी, ग्राउंड किती आहे. म्हणजे +40+ आहे. जर कोणाला असं वाटत असेल की माझं ग्राउंड 40+ इथंच आहे, प्रॅक्टिसमध्येच 40+ ग्राउंड आहे, आणि मी भरतीमध्ये सुद्धा 40+ ग्राउंड देणारच आहे, हे ज्याला स्वतःवर विश्वास असेल की नाही 40+ ग्राउंडमध्ये बसतेच, त्या विद्यार्थ्यांनीच फक्त 2 आणि 3 जागेवर रिक्स घ्यायची आहे. 2 आणि 3 जागेवर रिक्स घ्यायची. म्हणजे समजा आपल्या कॅटेगरीच्या 2 जागा आहे, 3 जागा आहे, आणि तिथं फॉर्म टाकायचा की नाही टाकायचा. कॉम्पिटिशन तर कमीच राहणार आहे, कारण की 2 जागेवर शक्यतो पोरं फॉर्म टाकत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं 40+ फिजिकल आताच आहे आणि माझं 80+ पेपरसुद्धा बसू शकतो, पोलीस भरतीचा पेपर थोडा सोपाच असते. सर्व पेपरमध्येच तुम्ही 75-78वर पोहोचत असाल, 75, 78, 80, 82, तर तुम्हाला म्हणजे पोलीस भरतीचा पेपर तुम्ही 80+ आरामशीर मारता. आणि ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल की माझं 40+ ग्राउंड आत्ताच आहे 40, तर त्या विद्यार्थ्यांना 2 आणि 3 जागेवर रिक्स घ्यायची. ओके, 2 आणि 3 जागेवर. तशी ज्या विद्यार्थ्याचं 35-32 फिजिकल आत्ताच बसत आहे, तर 2-3 जागेवर फॉर्म भरायचा नाही. ज्या विद्यार्थ्याचं फिजिकल 30 ते 35च्या दरम्यान आहे आताच, त्या विद्यार्थ्यांना 2, 3, 4 अशा जागेवर रिक्स घ्यायची नाही. असा जिल्हा निवडायचा नाही. कारण तुम्ही जर आता तुमचं 32 फिजिकल बसलं, समजा 35 बसलं, तुम्ही क्वालिफायच होणार नाही पेपरसाठी, आणि जो तिथं 38, 40, 42 मारणारे पोरं क्वालिफाय होऊन जाईल.
एकाच 10च्या रेशोमध्ये तुम्ही अगोदर बसणार नाही तिथं. म्हणून तुम्ही शक्यतो 2 आणि 3 जागेवर रिस्क घ्यायची नाही. काहून? कारण तुमचं फिजिकल इथंच 40+ नाही आहे. 40+ फिजिकल असणाऱ्या विद्यार्थ्यांनीच तिथं रिस्क घ्यायची आहे. अन्यथा तुम्ही फॉर्म भरायचा जिथं तुमच्या कॅटेगरीच्या जास्त जागा आहे तिथं फॉर्म भरायचा. अशा ठिकाणी फॉर्म भरायचा नाही. कारण तुमची 2 आणि 3 जागेवर तुमचं काहीच नाही होऊ शकत. 2 जागा आहे समजा तुमच्या कॅटेगरीच्या, 3 जागा पकडा, 30 जण क्वालिफाय होणार आहे. एकाच 10च्या रेशोनं 3 जागेसाठी 30 जण क्वालिफाय करणार आहे. आणि 30 जण त्यांना 40 ते 45च्या दरम्यान भरपूर भेटून जाते. 30 जण असे भरपूर भेटून जाते त्या कॅटेगरीचे की 40 ते 45च्या दरम्यान ज्यांचं फिजिकल आहे. आणि तुम्ही 38-36 मारूनही तिथं क्वालिफाय होत नाही. म्हणून तुम्हाला एकच विचार करायचा आहे, जिल्हा निवडताना ज्या विद्यार्थ्याचं 40+ ग्राउंड आहे त्या विद्यार्थ्यांनीच 2 ते 3 ठिकाणी रिस्क घ्यायची आहे. अन्यथा तुम्ही ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यात जास्त जागा आहे तिथं फॉर्म भरा, म्हणजे तुम्ही क्वालिफाय होण्याचे चान्सेस तुमचे वाढेल. इथं अशा ठिकाणी जर फॉर्म भरसाल तर क्वालिफाय होण्याचे चान्सेस भरपूर कमी आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा ठिकाणी फॉर्म भरायचा, ठीक आहे. आणि बाकी काही विद्यार्थी असे की एकूण जागा पाहते आणि फॉर्म भरून टाकते, तर असं नाही आहे. एकूण जागा नसते पहा, तुमच्या कॅटेगरीच्या जागा पाहायच्या किती आहे तिथं, तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहे हे महत्त्वाचं आहे. एकूण जागा महत्त्वाची नाही आहे. कारण की कुठं असंही असते की 200 जागा आहे नागपूरले, पण OBCची 0 जागा आहे. OBCच्या पुरुष उमेदवाराच्या पाहिलं तर जागा 0 असं सुद्धा असते. म्हणजे एक एक्झाम्पल, आता आहे 0 असं म्हणत नाही मी, असं असते की आपल्या कॅटेगरीत जिथे 0 जागा असेल पोरं तिथं फॉर्मही टाकून देते. एवढा मूर्खपणा पोरं करते पोलीस भरतीचे, म्हणजे पोरं आहे असे असं करते. म्हणून सांगत आहे आपल्या कॅटेगरीच्या नाही तुम्हाला समजत त्या कम्प्युटरवाल्याला विचारायचं की इथं माझ्या कॅटेगरीच्या किती जागा आहे, मग पाहायचं ओपनच्या किती आहे ते विचारून घ्यायचं, नंतर फॉर्म टाकायचा. आणि फॉर्म कसा जिल्हा निवडायचा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तुमचं फिजिकल पहा, तुमचा पेपर पहा किती आहे, ठीक आहे. पेपर आणि फिजिकलवर महत्त्वाचं आहे तुम्ही फॉर्म कुठं भरायचा. आणखी काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा. अभ्यासाबद्दल भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केले की अभ्यास कसा करायचा, याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बोलू. याच्यातच सर्व म्हणजे व्हिडिओ मोठा होऊन येतो. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.